कामगार एकजुटीचा जय असो, कामगार एकजुटीचा जय असो। नाही चालेल, काय प्रॉब्लेम नाही, ते फक्त व्हिडिओसाठी। एकजुटीचा जय असो, कामगार एकजुटीचा जय असो। परत जा, परत जा अतुल पाटील, परत जा, परत जा, परत जा अतुल पाटील, परत जा। आज आम्ही महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे की ज्या अतुल पाटलांनी हिटलरशाहीने आमचे जीवन भोईर आणि बामेन यांना क्षुल्लक कारणावरून मूळ पदावर आणलेलं आहे। आमची प्रथम मागणी अशी आहे की त्यांनी जे पत्र काढलेलं आहे ते रद्द करावं। तसंच आमचे SI CSI लोकांचे इन्क्रिमेंट थांबवलेले आहेत, विनाकारण काही कारणास्तव नोटीसी पाठवलेल्या आहेत, त्या मागे घ्याव्या म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद म्हणून तुमच्यासमोर आलेलो आहे की आज उद्यापासून की माझ्या उपायुक्त सोडल्यानंतर की SO पासून तर घनकचरा विभागाचं संपूर्ण पार्ट म्हणजे कामगारापर्यंत उद्यापासून कामं करणार, पण निषेध म्हणून काळ्या फिती लावून आम्ही कामं करणार आहोत। आणि जर 25 तारखेपर्यंत यांचे निर्णय बदली केले नाही तर 26 तारखेपासून पूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा विभाग आंदोलन इथं येऊन आंदोलन करणार आहे, काम बंद करून आंदोलन करणार आहे। मी आपल्या माध्यमातून की यांना सुदबुद्धी येवो आणि पूर्ण जो बोजबारा उडेल कल्याण डोंबिवली महापालिकेचा कचऱ्याचा की ह्याची सर्वस्वी जबाबदारी ह्या अतुल पाटलावर असेल की अतुल पाटलांनी जीवन आणि बामेला ज्या क्षुल्लक कारणावरून नोटीस काढून मूळ पदावर आणलेले की मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगू इच्छितो की जे घनकचरा विभागाचे प्रमुख आहेत अतुल पाटील यांनी 12वेला ट्रान्सफर स्टेशन आहे तिथं जाऊन बघावं की तिथं डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे की मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगतो की यांनासुद्धा मूळ पदावर पाठवून द्या, नाहीतर आम्ही मनसेतर्फे काय करा ते 26 तारखेला आम्ही दाखवू। पाटलांनी कारवाई काय केली, कारण काय? खडकपाडा परिसरामध्ये माधवसृष्टी इथं गाड्या लागतात, म्हणजे गाड्या 15 दिवस महिनाभर गाड्या निघत नाही, त्या गाड्यांच्या खाली कचरा होता, गाड्या निघाल्या आणि आयुक्त पाटील तिथे व्हिजिटला गेले त्या क्षुल्लक कारणावरून की बाबा त्या रस्त्यावर कचरा होता, पण त्या क्षुल्लक कारणावरून त्यांना मूळ पदावर आणलं।